पुरातन काळातील कथा आहे. एका नगरीमध्ये एक नरहरी नावाचा ब्राह्मण राहत होता. तो खूप गरीब ब्राह्मण होता. तो दारोदारी भिक्षा मागत असे. मिळणाऱ्या भिक्षेतूनच त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. कष्ट करायला तर तो कधीच मागेपुढे पाहत नसे. देवाची मनोभावे पूजा करत असे. कोणत्याही सणासुदीला देखील त्याच्या घरी गोडधोड बनवण्यापुरतं देखील अन्नधान्य नसे. त्याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य होतं. त्यामुळे तो खूप दुःखी होता. त्याच्या मनी नेहमी येत असे की आपल्याकडे सुद्धा इतरांसारखं धान्याची समृद्धी असावी. आपली मुले देखील लाडाकोडात वाढावी. पण असं काही होतच नव्हते. पावसाचे दिवस सुरू होते. भाद्रपद महिना आला. त्याच्या गावात सगळीकडे आनंदाचे वातावरण होतं. घरोघरी गणपती आले होते. आत्ता गौरी येणार होत्या. गौरी यायच्या दिवशी त्याची मुले अंगणामध्ये खेळत होती. तेव्हा त्याने पाहिलं की वाजत गाजत बायका गौरी आपल्या घरी घेऊन जात आहे. घंटा वाजू लागल्या. त्या बायकांचा आनंद आणि उत्साह पाहून मुलं खूप आनंदित झाली आणि त्यांनाही वाटलं की आपल्या घरी देखील आपण गौरी आणल्या पाहिजेत. मुलं घरी आली. त्यांनी आईला सांगितले, आई आई आपल्या या घरी गौरी आणू. आई म्हणाली, बाळांनो, गौरी आणून काय करू? तिची पूजापाठ केली पाहिजे. घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही दोघे बाबांजवळ जा. बाजारातले सामान आणायला सांगा. सामान आणले म्हणजे गौरी आणेन. मुले तेथून उठली आणि बाबांकडे आले. बाबा बाजारात जा. घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आपली आई गौरी आणेल. बाबांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुले आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. खरंच गरिबीपुढे उपाय नाही. मागायला जावे तर मिळत नाही. त्यापेक्षा मरणं बरं म्हणून तो उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सुवासिनी भेटली. तिने ह्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाने हकीकत सांगितले. म्हातारीने त्याचं समाधान केले. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या समजावून. ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले. बायकोने दिवा लावला. चौकशी केली. पाहुणीबाई कोण आणल्या म्हणून विचारले. नवऱ्याने आजी म्हणून सांगितले. बायको घरात गेली आणि आंबिलीकरता कण्या पाहू लागली. तो मडके आपले कण्याने भरलेले दृष्टीस पडले. तिला मोठे नवल वाटले. ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला खूप मोठा आनंद झाला. पुढे पुष्कळ पेज केले. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळेजण आनंदाने निजले. सकाळ झाली तशी म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाले. घावन घातले देवाला कर. नाही काही म्हणू नको. रड, काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला आणि बायकोला हाक मारली. अगं ऐकलंस का? आजीबाईला न्हाऊ घाल असे सांगितले. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळे सामान आणले. ब्राह्मणाला खूप आनंद झाला. बायकोने सर्व स्वयंपाक केला. मुलबाळसुद्धा पोटभर जेवली. म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कुठून आणू? तशी म्हातारी म्हणाली,
तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गायी म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे मार, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावरती गायी म्हशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ. ब्राह्मणाने तसे केले. गायी म्हशींना हाका मारल्या. त्या वासरांसहित धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गायी म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्याचे दूध काढले. दुसऱ्याच दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मला ना आत्ता पोचती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी, तुमच्या कृपेने मला आत्ता सगळे प्राप्त झाले. आता तुम्हाला पोचत्या कसं करू? तुम्ही गेला म्हणजे हे सगळे नाहीसे होईल. म्हातारी म्हणाले, तू काही घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादाने तुला सर्व काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौरा म्हणतात ती मीच. मला आज तू पोचती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असेच वाढावे असा काही उपाय सांग. गौरीने सांगितले, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरवर टाक, भांड्यांवर टाक, मडक्यांवर टाक, गोठ्यात टाक, पेटीत टाक. असे केल्यास म्हणजे कधी काही कमी होणार नाही. ब्राह्मणाने बरे म्हटले. तिची पूजा केली. गौरी आपली प्रसन्न झाली. तिने आपले व्रत सांगितले. भाद्रपदाच्या महिन्यात तळाच्या पाळी जावे. 2 खडे घरी आणावे. गरम पाण्याने धुवावे. ज्येष्ठा गौरा व कनिष्ठ गौरा म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावणगोड, तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सुवासिनीची ओटी भरावी. जेवू घालावे. संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी. म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, संतत मिळेल. ही 60 उतारांची कहाणी. 5 उतरी देवांच्या दारी, गायींच्या गोठी, पिंपळांच्या पारी, सुफळ संपूर्ण. गणेशोत्सवाच्या काळात गौरींचाही आगमन होतं. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर गौरीचं घरोघरी आगमन होतं. गौरीला माहेरवाशीण असं म्हटलं जातं. असं म्हणतात की गौरीच्या रूपात खरी पार्वतीच आपल्या बाळाला म्हणजे गणेशाला घेऊन जाण्यासाठी येते. गौरी आल्यानंतर ती 2 दिवस पाहुणचार घेते. अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं पूजन करण्यात येतं. त्यामुळे त्यांना ज्येष्ठा गौरी असं म्हणतात. प्रत्येक भागाप्रमाणे गौरी पूजनाची पद्धत, कुळाचार वेगळा असतो. तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं. सोबत घरगुती गणपतींचंही विसर्जन केलं जातं. गौरी आणि गणपतीचं नातं काही ठिकाणी गौरी म्हणजे गणपतीची आई म्हणजेच पार्वती मानले जाते. काही ठिकाणी बहीण किंवा बायकोही मानलं जातं. बऱ्याच भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते. म्हणून ती भावाकडे पाहुणचारासाठी येते असं म्हणतात. महाराष्ट्राच्या काही भागात मुखवट्यांच्या फुलांच्या किंवा गौरीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गौरी गणपती पूजनाशी संबंधित आणखी दुसरी एक आख्यायिका आहे. समुद्रमंथनाच्या कथेवर आधारित आहे. या कथेनुसार समुद्रमंथनातून लक्ष्मी आणि तिची बहीण अलक्ष्मी म्हणजे ज्येष्ठा यांचा जन्म झाला. या दोन्ही बहिणी म्हणजे जीवनातील सुख आणि दुःखाचे प्रतीक आहेत. ज्येष्ठा गौरी ही लक्ष्मीच्या आधी जन्मलेली मोठी बहीण आहे, जिला अनेकदा वाईट नशिबांची किंवा दारिद्र्याची देवी मानले जाते. गणेशोत्सवात गौरीचे आगमन हे एका मुलीचे तिच्या माहेरी येणं
मानले जाते आणि त्यामुळे तिला घरात मानपान मिळायला हवा अशी कल्पना आहे. या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी यांच्या स्वरूपात घरात लक्ष्मी आणि अलक्ष्मीचे आगमन होते आणि स्त्रिया या दोन्हीही देवींची पूजा करतात. पौराणिक कथेनुसार जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा त्यातून अनेक वस्तू बाहेर पडल्या. त्यापैकीच एक होत्या लक्ष्मी, त्यांची मोठी बहीण अलक्ष्मी, जी ज्येष्ठा म्हणूनही ओळखली जाते. या दोन्ही देवींना गौरी गणपती पूजन वेळी पूजले जाते. ज्येष्ठा गौरी म्हणजे अलक्ष्मी आणि लक्ष्मी म्हणजे कनिष्ठा गौरी. गौरी गणपतीच्या उत्सवात गौरीला घरात आगमन झालेली मुलगी मानले जाते. त्यामुळे तिला सर्वोत्कृष्ट पदार्थाने वागवले पाहिजे अशी भावना असते. घरामध्ये गौरी येते तेव्हा तिला आदराने स्थान मिळते. लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघीही देवी आहेत. त्यामुळे घरात दारिद्र्य येऊ नये म्हणून कनिष्ठा गौरीला म्हणजेच लक्ष्मीला आदराने स्थान दिले जाते. तर दुसरीकडे ही दोन बहिणी लक्ष्मी आणि अलक्ष्मीची रूपे मानली जातात. घरात लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघीही बहिणींपैकी एकीला घरी आदराने स्थान दिले जाते तर दुसरीला तिच्या घरी परत पाठवले जाते. गौरी ही गणपतीची आई मानली जाते आणि तिची पूजा गणपतीच्या आधी किंवा गणपतीसोबत केली जाते. घरात येणारी मुलगी म्हणून गौरीला मान दिला जातो, म्हणून तिला आदराने स्थान देऊन तिची पूजा केली जाते.